आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच राज ठाकरेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहेत। तर गणेशोत्सवानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आले त्याबद्दल फडणवीसांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे। आज एकत्र येताना दिसत आहेत, गणेशोत्सव आहे, दोघही भाऊ एकत्र आहेत, निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। तर शिवतीर्थ निवासस्थानी आदित्य ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यामध्ये देखील संवाद रंगल्याचं दिसलं। त्यामुळे दोन कुटुंब एकत्र आल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातली चर्चा याकडे सगळ्यांचं लक्ष होतंच, मात्र या कुटुंबातले इतर जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे चर्चा रंगली, त्यांचं स्वागत करताना त्यांच्या घरामध्ये आणि त्यानंतर निरोप देताना सुद्धा याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। आदित्य ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यातल्या हा संवाद सध्या एबीपी माझाच्या कॅमेऱ्याने टिपलेला आहे। ज्यावेळी आदित्य ठाकरे गाडीमध्ये बसलेले आहेत आणि शर्मिला ठाकरे त्यांच्याशी संवाद साधतायत। आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी येते आहे, उद्धव ठाकरे लालबागच्या